नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा न्यायालय मार्फतची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही 7वी पासवरती फक्त अर्ज करू शकतात। ही जाहिरात पाहू शकता आपण जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा मार्फत प्रसिद्ध झालेली आहे। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या जिल्ह्याची जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। तर बघू शकता, जिल्हा न्यायालय वर्धा यांच्या मार्फतची ही जाहिरात देण्यात आलेली आहे। आपण ऑफिशियल वेबसाईटवरती देखील पाहू शकता। इथं तुम्हाला ह्या सर्व PDF फाईल पाहायला भेटतील, जी पण जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याची, किंवा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे। तर बघा, जिल्हा व सत्र न्यायालय वर्धाच्या आस्थापनेवरती खालील नमूद पदांकरिता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ऑफलाईन पद्धतीने तुमच्या अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मित्रांनो, हा परमनंट जॉब असणार आहे। परमनंट या ठिकाणी ही भरती होत आहे। तर बघा, विस्तृत जाहिरात त्यांनी warda.districtcourts.gov.in या संकेतस्थळावरती देखील दिलेली आहे। 8 एप्रिल पासून ऑलरेडी अर्ज सुरू झालेले आहेत। तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। तर बघा, कुठली कुठली पदं असणार आहेत। पहिलं पद असणार आहे सफाईगार आणि दुसरं पद असणार आहे माळी। सफाईगार पदासाठी एकूण रिक्त 4 पद आहेत। यासाठी तुम्हाला पेमेंट जो असणार आहे 15,000 ते 47,600 असणार आहे, प्लस याच्यामध्ये तुम्हाला भत्ते वगैरे देखील असणार आहेत, कारण की हे परमनंट पद असणार आहे। आणि दुसरं जे पद आहे माळी, यासाठी मात्र एकच जागा भरली जाते। याच्यामध्ये देखील तुम्हाला सेम पेमेंट असणार आहे 15,000 ते 47,600 रुपये। तर बघा, पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड क मध्ये नमूद केलेल्या पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सह परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार, बघा म्हणजे जो अर्ज दिलाय त्यानुसार 23 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील या बेताने फक्त बघू शकता RPAD याने पाठवावेत। म्हणजे या ठिकाणी जी या ठिकाणी रॅपिड पोस्ट असते त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहेत, ऑर्डिनरी पोस्टने पाठवायचे नाहीत। तर बघा, पहिली जाहिरात मी तुमच्यासमोर ओपन केलेली आहे, ती म्हणजे सफाईगार पदाची। दुसरी जाहिरात देखील आपण पाहणार आहोत। सफाईगार पदासाठी पाहू शकता या ठिकाणी जे अर्ज असणार आहेत तुम्हाला या ठिकाणी 23 एप्रिल पर्यंत पाठवायचे आहेत। अर्जाच्या लिफाफ्यावरती सफाईगार पदासाठी अर्ज असं नमूद करायचं आहे। तर पहा, सफाईगार पदासाठी नेमकी पात्रता काय असणार आहे। उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असावा। बघा, तुमची 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्याने किंवा तिने, बघा या ठिकाणी तसेच त्याने म्हटलेलं आहे त्यांनी, शासकीय निमशासकीय संस्था, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायती, महामंडळे येथे कंत्राटी पद्धतीवर किंवा बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी करार पद्धतीवर शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा किमान 1 वर्षाचा अनुभव असावा। बघा, तुम्ही 7वी पास सोबतच तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव देखील त्यांनी मागितलेला आहे स्वच्छतेचा। त्यासोबत उमेदवाराची शरीरयष्टी निरोगी सदृढ असावी, जेणेकरून त्यातील जी पण कामं असतील तो पार पाडू शकेल। उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता बोलणे येणं आवश्यक आहे। वयोमर्यादा किती असेल बघा, खुल्या प्रयोगासाठी 18 वर्ष, राखीव प्रयोगासाठी 38 वर्षापर्यंत, म्हणजे खुल्या प्रयोगासाठी 18 ते 38 वर्ष आहे आणि राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। त्यासोबत बघा, पात्रतेच्या अटी काय असणार आहेत याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे। चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी, करार करण्यास सक्षम असावे, हे संपूर्ण तुम्ही वाचून अर्ज भरायचा आहे। त्यानंतर बघा, अर्जाचे शुल्क किती असेल। सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क 100 रुपये असणार आहे। हे शुल्क तुम्हाला डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट वर्धा यांच्या नावाने या ठिकाणी पोस्टल ऑर्डर काढून किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे या ठिकाणी तुम्हाला त्या स्वरूपामध्ये सादर करायचे आहे। अर्जासोबत या ठिकाणी हे पाठवून द्यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यासोबत बघा, निवड प्रक्रिया कशी असेल। आता तुम्ही सफाईगार पदासाठी अर्ज कराल तर चाळणी परीक्षा तुमची 30 गुणाची होईल, प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणाची होईल आणि मुलाखत 20 गुणाची। अशा पद्धतीने निवड प्रक्रियेचे 50/80 असे गुण या ठिकाणी तुम्हाला ठेवण्यात आलेले आहेत। म्हणजे 80 गुणापैकी तुम्हाला 50 गुण तरी कमीत कमी पडणं गरजेचं आहे। बघू शकता 30 प्लस 60 आणि हे 20, 80 गुण या ठिकाणी निवड प्रक्रियेसाठी तुम्हाला इथं ठेवण्यात आलेले आहेत। तर हे सफाईगार पदासाठी ठेवण्यात आलेलं आहे। याच्यासोबत संपूर्ण माहिती त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे, काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत, काय काय जोडायचे आहे ते संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यासोबत खाली जर आपण बघितलं तर तुम्हाला इथं अर्ज नमुना देखील त्यांनी याच मध्ये दिलेला आहे, या PDF फाईलमध्ये। पहा, तुम्हाला खाली हा अर्ज नमुना पाहायला भेटेल परिशिष्ट अ मध्ये। इथं हा अर्ज नमुना आहे सफाईगार पदासाठी। आता जी दुसरी जाहिरात आहे बघू शकता, माळी पदासाठी आहे। याच्यामध्ये देखील तुम्हाला 23 तारखेपर्यंत अर्ज पाठवायचे आहेत। याच्यासाठी काय पात्रता आहे बघा, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या माळी कामाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा किंवा बघा इथं पर्याय आहे, किंवा म्हटलंय 1 वर्षाचा बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा शासकीय, निमशासकीय, मान्यताप्राप्त किंवा नामांकित संस्थेच्या कंत्राटी पद्धती किंवा बाह्य यंत्रणेमध्ये करार पद्धतीवरती अनुभव असल्यास या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येईल। त्यासोबत तुम्ही इयत्ता 7वी उत्तीर्ण देखील असणं गरजेचं आहे। यासाठी खुल्या प्रयोगासाठी 18 ते 38 वर्ष
वर्ष वयोमर्यादा आहे. राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आता बघा याच्यामध्ये पात्रतेच्या अटी देखील इथे दिलेल्या आहेत. यासाठी देखील 100 रुपयाची फीज आहे. यासाठी देखील डीडी किंवा पोस्टल ऑर्डरद्वारेच तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत फीज पाठवायची आहे. त्यासोबत बघा याची परीक्षा कशी होणार आहे, म्हणजे तुमची निवड कशी होणार आहे. चाळणी परीक्षा 30 गुणाची होणार आहे. चाळणी परीक्षेमध्ये पाहू शकता या ठिकाणी त्यांनी दिलंय की माळी पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षा 30 गुणांची असेल. सदर परीक्षेचा कालावधी 20 मिनिटाचा असेल. या परीक्षेमध्ये स्वरूप प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये असणार आहे, ज्यामध्ये इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, भूगोल, क्रीडा, साहित्य, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द व माळी पदासंदर्भातील माहितीवरती आधारित या ठिकाणी ही परीक्षा असेल. त्याच्यानंतर तुमची प्रात्यक्षिक परीक्षा होईल, ज्यामध्ये उद्यान बागेच्या देखभालीच्या संदर्भात या ठिकाणी 30 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा होईल आणि मुलाखत होईल 20 गुणाची. अशा पद्धतीने 80 गुणांची तुमची या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तर हा देखील फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. याची देखील लास्ट डेट जे असणार आहे या ठिकाणी 23 एप्रिल 2025 पर्यंत असेल. त्याचा देखील अर्ज नमुना तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. काय काय डॉक्युमेंट जोडायचे वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF फाईलमध्ये पाहायला भेटेल. किंवा ऑफिशियल वेबसाईट जी आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट वर्धा यांच्या वेबसाईटवरती रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला ह्या दोन्ही जाहिराती पाहायला भेटतील आणि इथं तुम्हाला या ठिकाणी त्याबद्दलचे गाईडलाईन्स देखील पाहायला भेटतील या रिक्रुटमेंट बद्दलचे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.